प्रभाग क्रमांक 26 मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सचिन साठे यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। खरं तर आपण ड प्रभागाच्या बाहेर आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय सचिन साठे आपल्या सोबत आहेत। त्यांनी आता नुकताच जो आहे नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। मात्र यामध्ये कोणतीही रॅली न काढता त्यांनी शांततेत या ठिकाणी येऊन जो आहे नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। आपण पाहतोय कुठलीही रॅली न काढता कुठलाही गाजावाजा न करता तुम्ही शांततेत या ठिकाणी आलात। 3-4 जणांच्या साक्षीने या ठिकाणी तुम्ही नामांकन अर्ज दाखल केलेला आहे, काय सांगाल? नामांकन अर्ज मी भारतीय जनता पार्टीकडनं आता इच्छुक आहे। अजून उमेदवारी जाहीर व्हायची, परंतु अर्जच्या ज्यामध्ये अनेक क्लिष्ट गोष्टी आहेत, सर्व चेकिंग करून तो आज भरलेला आहे। आम्ही उमेदवारी जाहीर होईलच ह्याची मला खात्री आहे। उमेदवारी जाहीर करताना खरं तर माझं सर्वच उमेदवारांनाही विनंती असेल की आपण कमीत कमी हे करून जनतेला त्रास नाही होईल रॅलीचा वगैरे असं न करता साध्या पद्धतीने अर्ज दाखल करावा। आपला प्रचाराचा धडाका सर्वांचा सुरू होणार आहे। आता उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रशासनावरती ताण कसा नाही येईल याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, कारण ह्या सर्व गोष्टींचा पोलीस यंत्रणेवर आणि इतर सर्व आतमध्ये मग ताणतणाव वाढतो। त्यामुळं हे शक्यतो टाळावं या मताचं मी असल्यामुळं साध्या पद्धतीने या ठिकाणी आलेलो आहे। उमेदवारी अर्ज आपल्या साक्षीने भरलेलाच आहे। उमेदवारी जाहीर होईल अशी मला पूर्ण खात्री। उद्यापर्यंत भारतीय जनता पार्टीची उमेदवारीची यादी जी आहे ती जाहीर होणार आहे। काय विश्वास वाटतो एकंदरीत, म्हणजे कुठल्या जोरावर पक्ष तुम्हाला उमेदवारी देणार आहे? भारतीय जनता पार्टीची उमेदवारी देताना अनेक निकष लावले जातात। मला असं वाटतं त्या निकषामध्ये मी त्याला खरा ठरेल, त्यामुळं ती उमेदवारी मला मिळेल। कारण अनेक सर्वे केले जातात, इतर गोष्टीच्या अनेकांची मतं त्या ठिकाणी घेतले जातात आणि ह्या सर्व प्रक्रियेमधूनच उमेदवार खऱ्या अर्थाने निवडला गेला पाहिजे। आता त्या सर्व बाबींवर मला विश्वास आहे की निश्चितपणे मी 100% त्या बाबींना न्याय देऊ शकतो। आता वरिष्ठ या बाबतीत काय निर्णय घेतात याच्याच आपण निर्णयाची सध्या वाट पाहतो। एकंदरीत प्रचाराला जोर आलेला आहे। आपण पाहतोय तुमचा प्रभाग क्रमांक 26 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जोरदार प्रचार त्या ठिकाणी सुरू आहे। घरोघरी जाऊन गाठीभेटी सुरू आहे। एकंदरीत मतदारांचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय? तुम्हाला सांगतो, आता तर उमेदवार अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली, परंतु आम्ही गेले 1-2 महिने सातत्यानं आपल्या भारतीय जनता पार्टीच्या जे कोण संभाव्य उमेदवार असतील त्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन आम्ही सर्व नागरिकांना करतोय। घरोघरी जाऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या महानगरपालिकेमध्ये सत्ता यावी यासाठी आम्ही प्रचार करतोय। आणि तसं पाहता आम्ही गेले अनेक वर्ष सातत्यानं जनतेच्या संपर्कात असतोच, त्यामुळे वेगळ्या काय या जनसंपर्क करण्याची गरज नाही। परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2-4 महिन्यामध्ये तर हे जे आमचा जनसंपर्क आहे हा अत्यंत आम्ही तळागाळापर्यंत नेलेला आहे आणि त्याचा परिणाम निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल। तुमच्या प्रभागात आम्ही फिरत असताना काही ज्येष्ठ नागरिक असेल त्यांच्या वतीने आम्ही जे आहे त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। त्यांचं असं म्हणणं आहे मागच्या वेळेस सचिन साठे नगरसेवक नसताना देखील त्यांनी नगरसेवकाप्रमाणे काम त्या ठिकाणी केलेलं आहे। मग मुलं-मुलींच्या शाळेचा विषय असेल, ज्येष्ठ नागरिकांचा विषय असेल, सातत्याने तुम्ही तो विषय लावून धरलेला आहे। एकंदरीत हा एवढा सगळा विश्वास तुमच्यावर जो ज्येष्ठ नागरिक दाखवत आहेत, त्या भागातील नागरिक दाखवत आहेत, काय एकंदरीत विजयाचा विश्वास वाटतो तुम्हाला? मुळातच आपण आपल्या तोंडून मला हे ऐकून आनंद वाटला, नागरिक माझ्याविषयी बोलतात, कौतुक करतात, परंतु मुळातच मी राजकारणात समाजसेवेसाठी आलेलो आहे। त्यामुळे निवडणुकीचा विजय पराजय ही एक प्रक्रिया आहे, त्याकडे मी लक्ष देत नाही। यापूर्वी पराभव जरी झाला असला दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागतो, कारण ते माझं ध्येय नाहीये। जनतेची कामं करणं, मग त्यामध्ये विद्यार्थी असतील, तरुण असतील, महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, जो ज्या वंचित घटकासाठी आपल्याला काय करता येईल, जिथे कमी तिथे आम्ही हे तत्व बाळगून या ठिकाणी काम करत आलोय गेले 25-30 वर्ष। याही पुढे परमेश्वराच्या कृपेने जनतेच्या आशीर्वादाने काम करत राहू। तुम्ही विश्वास व्यक्त करता उमेदवारी जाहीर होईलच, समोर आव्हान कोणाचं तुम्ही बघताय, म्हणजे कोण असेल समोर, काय आव्हान कोणाचं आहे तुम्हाला? प्रत्येकाला या ठिकाणी निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, सर्व आहे, पण अगदी प्रामाणिक सांगतो, जनतेचा ज्या पद्धतीने मी फिरतोय सगळीकडे मला आव्हानच वाटत नाही समोर सध्या माझ्या। निश्चित आपण पाहतोय सचिन साठेंनी नुकताच त्यांचा नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। खरं तर कोणत्याही गाजाबाजा न करता, कोणतीही प्रचार रॅली न काढता ते या ठिकाणी 2 व्हीलरवर आलेले आहेत आणि त्यांनी आत्ताच जर आपण पाहिलं तर नामांकन अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे। त्यांना विश्वास आहे की उद्याची जी भारतीय जनता पार्टीची जी यादी जाहीर होणार आहे त्यामध्ये त्यांचं नाव निश्चित असेल। त्याचबरोबर माझ्या समोर कोणतंही आव्हान नाहीये, कारण जनतेची साथ माझ्यासोबत आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि एकंदरीत आपण पाहतोय आता नामांकन अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे। आपण वेळोवेळी या ठिकाणचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत।
व्हिडिओ जर्नलिस्ट भानदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.